सर्वांना नमस्कार मित्रांनो, असं म्हटलं जातं की जर आपल्या अंगी प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही कार्य यशस्वीरित्या आपण पूर्ण करू शकतो। आणि मला असं वाटतं की आज आम्हा सर्व शिक्षकांच्या अंगी ही प्रबळ इच्छा असणे आज आवश्यक आहे, कारण निष्ठा हे प्रशिक्षण आता ऑनलाईन होणार आहे। आणि ऑनलाईन म्हटल्यानंतर आपल्यातील काही शिक्षक मित्र हे त्यांना थोडंफार जड होईल। आणि त्याचबरोबर ह्याच्यात आणखीन एक भर म्हणजे हे प्रशिक्षण मराठीमध्ये नसून केवळ कन्नड आणि इंग्लिशमध्ये आहे। मग आता काय करायचं, आम्हाला तर प्रशिक्षण हे पूर्ण करायचं आहे। मित्रांनो, काळजी करू नका। तुम्हाला जर निष्ठा ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करायचं असेल तर माझ्या गुरुमित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला या प्रशिक्षणाबाबत जे महत्त्वाचे विषय आहेत मी अपडेट करत राहील आणि थेट तुमच्या मोबाईलपर्यंत हे येऊन पोहोचेल। तर चला तर मित्रांनो, आपण निष्ठा म्हणजे काय याविषयी अभ्यासू। निष्ठा म्हणजे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट। याचा जर तुम्ही मराठीमध्ये अर्थ पाहिला तर शाळा प्रमुख व शिक्षकांच्या व्यापक प्रगतीसाठी राष्ट्रीय पुढाकार। तर या प्रशिक्षणामध्ये काय काय आहे? निष्ठा ऑनलाईन म्हणून जर तुम्ही गूगल सर्च केला तर तुम्हाला अशा पद्धतीची एक माहिती मिळेल। या माहितीमध्ये तुम्हाला निष्ठा म्हणजे काय संपूर्ण माहिती इथं उपलब्ध आहे। मात्र वेळेअभावी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगू इच्छित नाही, महत्त्वाचे विषय तेवढेच मी सांगू इच्छितो। बघा, या प्रशिक्षणामध्ये 120 नॅशनल रिसोर्स ग्रुप तयार झालेले आहेत। नॅशनल रिसोर्स ग्रुप हे नॅशनल रिसोर्स ग्रुप काय करतात की रिसोर्स पर्सन्स आणि स्टेट रिसोर्स पर्सनना प्रशिक्षित केलेलं आहे। त्यानंतर स्टेट रिसोर्स पर्सन ग्रुपनी काय केलं आहे, हे SCERT डाएट्स आणि CTEs IASCs SRGs यांना प्रशिक्षित केलेलं आहे। हे एकूण 33,000 ग्रुप्स आहेत। आणि यानंतर आपल्याला पाहायचं आहे की टीचर्स, प्रिन्सिपल्स आणि BRCs आणि CRCs मिळून 42 लाख शिक्षकांना एकाच वेळेला प्रशिक्षित करण्याचं एक ध्येय NCERTचं आहे। इथं सर्व इलेमेंटरी स्कूल लेवलच्या टीचर्सना, हेडमास्टर्सना, BRCs आणि CRCs, त्याचबरोबर IRTs आणि BRTs आहे, PE शिक्षकांना सुद्धा हे प्रशिक्षण आहे। तर पाहूया, हे प्रशिक्षण आता या 2 दिवसामध्ये सुरुवात करायला पाहिजे होते, मात्र काही कारणांतरानं हे प्रशिक्षण नोव्हेंबर 30 ते नोव्हेंबर 15 पर्यंत हे पहिल्या टप्प्यामध्ये हे कोर्स पूर्ण करायचं आहे। आणि याची कालावधी आहे पूर्ण फेब्रुवारीच्या महिन्याच्या अखेरीपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे। आत्ताच आलेल्या माहितीनुसार तुम्ही जर लॉग इन केला असेल तर ओके, काय हरकत नाही, मात्र ज्यांनी लॉग इन केलं नाही त्यांना त्यांच्या KJDच्या नंबरला असलेला जो फोन नंबर आहे त्याच्यावरती थेट तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड येईल, त्यानंतर तुम्ही ह्या प्रशिक्षणाला लॉग इन होऊ शकता। तर 3 नोव्हेंबर पासून हे प्रशिक्षण सुरू होत आहे। तत्पूर्वी आपण ह्या निष्ठाबद्दल संपूर्ण माहिती मिळूया। तर या प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये कोणती आहे ते आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत। तर बघा, इथं हे एकाच वेळी 42 लाख शिक्षकांसाठी एक मेगा प्रशिक्षण कार्यक्रम ठरणार आहे। कारण एकाच वेळेला विचार करू शकता आपण, एकाच वेळेला 42 लाख शिक्षकांना प्रशिक्षित करणे म्हणजे हे काही साधी गोष्ट नाही आहे। त्यानंतर हे कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी तुम्ही पूर्ण करू शकता। बघा, हे एक फार मोठं याच्यामध्ये फायदा आहे आपला। त्यानंतर स्वतःची वेगवान शिक्षणाची संधी आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे तुम्ही काय करू शकता, हे प्रशिक्षण अटेंड करू शकता। त्यानंतर मजकूर, व्हिडिओ आणि परस्पर संवादासह विविध कोर्स याच्यामध्ये उपलब्ध आहेत। म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, त्यानंतर त्याच्यामध्ये असलेले PDF सुद्धा पाहून तुम्ही हा कोर्स अटेंड करू शकता। त्यानंतर ज्यांनी यशस्वीरित्या हा कोर्स पूर्ण केलेला आहे त्यांना डिजिटल प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे। फार आनंदाची गोष्ट आहे, आपणाला जर डिजिटल प्रमाणपत्र मिळत आहे तर हे फार आनंदाची गोष्ट आपण समजू शकतो। त्यानंतर हा सर्वात मोठा प्रशिक्षण कार्यक्रम आहे आणि जो संपूर्ण देशात लागू केला जात आहे। एकाच वेळेला हा कार्यक्रम
संपूर्ण देशामध्ये लागू करत आहेत. त्यानंतर प्रशिक्षण केंद्रात जाण्याची आवश्यकताच नाही. बघा, आपण कुठंतरी राहतो आणि प्रशिक्षणाचं केंद्र कुठंतरी असतं. आता ही अडचण याच्यामध्ये दूर होणार आहे. प्रशिक्षण केंद्रामध्ये जाण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. आणि KRPने तयार केलेल्या टेलिग्राम ग्रुपवरती चर्चा करून तुमच्या ज्या समस्या आहेत त्या दूर सुद्धा केल्या जाऊ शकतात. केवळ याच्यासाठीच हे टेलिग्राम ग्रुप सुद्धा तयार केलं आहे. तुमच्या KRPने तुमच्या समस्या सोडवण्याचं काम KRPचं आहे. त्यानंतर हे एका कोर्ससाठी 2 तास तुमचे पुरेसे आहेत. बघा, हे कोर्स पूर्ण करण्यासाठी 3 कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 15 दिवसाचा कालावधी आहे. या 15 दिवसामध्ये केवळ तुम्ही 2 तास एका कोर्ससाठी दिलं तर बस आहे. आणि 3 साठी म्हटलं तर 6 तास, फार म्हटलं तर एक 8 तासामध्ये तुम्हाला हे कोर्स पूर्ण करून होऊ शकतं. आणि त्यानंतर हे एका कोर्ससाठी 2 तास पुरेसे असताना तुम्हाला त्या प्रकारची काही फारशी अडचण इथं भासणार नाही. तुम्ही त्यावेळेला मराठी नसल्या कारणानं कन्नड आणि इंग्लिशमध्ये जे प्रशिक्षणासाठी असलेले कोर्स आहेत तेच तुम्हाला अटेंड करावे लागतील. कारण तुमचं तिथं टाईमलाईन झालेलं असतं आणि त्या टाईमलाईन प्रमाणे तुम्ही तिथं कोर्स अटेंड केला की नाही, किती प्रमाणात केलात हे तिथं पर्सेंटेज वाईज डॅशबोर्डला येत असल्या कारणानं तुम्ही तिथं ऑनलाईन प्रशिक्षणाला हजर असणे अत्यंत आवश्यक आहे. हे माझं यूट्यूब चॅनलमध्ये असलेले विषय केवळ तुम्हाला एक सप्लिमेंटरी इन्फॉर्मेटिव्ह एक प्लॅटफॉर्म तुम्हाला असेल. फक्त तुम्ही माझं यूट्यूब वॉच केल्यामुळं तुम्हाला काही प्रशिक्षणामध्ये सर्टिफिकेट मिळणार नाही, मात्र त्याला हे मदत ठरणार आहे. हा कोर्स स्मार्टफोनद्वारे देखील पूर्ण केला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला लॅपटॉपची आवश्यकता नाही आहे, तुम्हाला कुठल्या डेस्कटॉपची आवश्यकता नाही, कुठल्याही ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन अटेंड करायची आवश्यकता नाही. तुमच्या हाती जो स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनद्वारेच तुम्ही हे प्रशिक्षण तुम्ही पूर्ण करू शकता. तर हे ऑनलाईन प्रशिक्षण प्रमुखपणे काय सांगत आहे, कोणकोणते विषय आहेत ते थोडक्यात आपण जरा पाहूया. बघा, सर्वप्रथम आहे वैयक्तिक सामाजिक गुण. हा त्याच्यामध्ये असलेला एक विषय आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल अँड सोशल क्वालिटीज म्हणतो आपण त्याला. दुसरा आहे आरोग्य आणि निरोगीपणा, म्हणजे आपण त्याला हेल्थ अँड हायजीन म्हणू शकतो. आपण इंग्लिशमध्ये हेल्थ अँड हायजीन, कन्नडमध्ये आरोग्य ಮತ್ತು स्वास्थ्य म्हटलेलं आहे. त्यानंतर कला मिश्रण शिकणे, म्हणजे काय, हे आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन म्हटलेलं आपण, आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन. त्यानंतर ICT. बघा, आता सर्वत्रच ICTचा बोंब आला आहे, कारण ICT आता स्कूल लेवलला सुद्धा आलेला आहे. ज्या वेळेला आपण मोबाईल सुद्धा वापरत नव्हतो त्यावेळेला ICT म्हणजे एक दिव्य स्वप्न होतं, मात्र आता या प्रशिक्षणाद्वारे तुम्ही ICT हे तुमच्या शाळेतील अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा विषय ठरणार आहे. त्यानंतर विषयाधारित शिक्षकशास्त्र, ज्याला आपण पेडगॉजी म्हणतो, ही पेडगॉजी सुद्धा अत्यंत आवश्यक असणारा एक विषय आहे. नंतर शालेय नेतृत्व, हे प्रमुखपणे आपण हेडमास्टरसाठी ठेवलेलं आहे. जे हेडमास्टर्स आहेत त्यांना हे अत्यंत आवश्यक आहेत, कारण शाळेचं नेतृत्व करणारे हे पिलर्स जे आहेत ते सर्वप्रथम ठरणार आहे ते HMs, म्हणजे ज्यांना आपण हेडमास्टर्स म्हणतो, त्यांना हे शालेय नेतृत्वाचं शिक्षण देण्यात आहे. आणि हे आता एक कालमध्ये सगळ्या शिक्षकांना सुद्धा होणार आहे. त्यानंतर हे अभ्यासक्रम विहित संख्येने पूर्ण केले पाहिजेत, म्हणजेच प्रत्येक 15 3 कोर्स असणार, म्हणजे 15 दिवसाला 3 कोर्स असतात. ओके. त्यानंतर प्रत्येक कोर्स पूर्ण झाल्यावर 7 ते 14 दिवसात तुम्हाला डिजिटल प्रमाणपत्र तयार केले जाईल. म्हणजे तुमचं डिजिटल प्रमाणपत्र जर तयार होत असेल त्याला कालावधी आहे 7 ते 14 दिवस. म्हणजे केव्हा म्हणत आहे मी, या 15 दिवसाच्या आत जर तुम्ही हे कोर्स पूर्ण केला त्याच्यानंतर तुम्हाला 7 ते 14 दिवसानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार. असं नाही होणार की तुम्ही 2-3 दिवसामध्ये 8 तास खर्च करून तुम्ही 3 कोर्स पूर्ण केला आणि लगेचच मला प्रमाणपत्र द्या म्हटलं तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही. त्याला कालावधी आहे 7 ते 14 दिवस कोर्स पूर्ण झाल्यानंतर. ओके. त्यानंतर या सर्व अभ्यासक्रमानंतर तुम्हाला कॉम्पिटन्सी बेस्ड असेसमेंट असणार आहे. कॉम्पिटन्सी बेस्ड असेसमेंट, ज्याला आपण CBA म्हणतो. आणि हे CBA जर तुम्ही पूर्ण केला त्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ मेरिट मिळेल. सर्टिफिकेट ऑफ मेरिट हे खरोखरच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आज आपण ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन आपण सर्टिफिकेट मिळवत आहे. म्हणजे खरोखरच हे NCERT आणि DSRTची कृपा आहे की त्यांनी आपल्याला
एक अशा एका व्यवस्थितपणे आयोजलेल्या प्रशिक्षणाला आपण आज भागीदार होत आहेत. खरोखरच त्यांचं मानावे किती धन्यवाद आहे. म्हणूनच हे प्रशिक्षण आपण सर्वजण यशस्वीरित्या पूर्ण करूया आणि तुमचे जे मित्र आहेत त्या मित्रांना सुद्धा हे व्हिडिओ फॉरवर्ड करा, जेणेकरून या प्रशिक्षणाबद्दल जे विषय माहिती करून घ्यायचे आहे ते माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.